गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमतदासबोध दशक 17वा प्रकृती पुरुष नाम समास पहिला देव बळात्कार नाम श्रीराम समर्थ। निश्चळ ब्रह्मी चंचळ आत्मा सकळा परी तो परमात्मा चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षड गुणेश्वरू। आता चालू आठवड्यापासून नवीन दशक प्रकृती पुरुष नाम सुरू झालेला आहे। प्रकृती म्हणजे माया ही सर्व खेळ मांडते, पण तिला सत्ता मात्र त्या पुरुषाकडूनच मिळते। पुरुष म्हणजे परमात्मा अकर्ता आणि निर्गुण आहे, पण त्याच्या अस्तित्वाशिवाय काही घडू शकत नाही। आणि समास पहिला देव बळात्कार नाम। आता देव बळात्कार या शब्दाचा नेमका अर्थ इथे देव म्हणजे परमात्मा किंवा चैतन्य शक्ती आणि बळात्कार म्हणजे जिचे सर्वव्यापी अस्तित्व। जसे सूर्य उगवल्यानंतर अंधाराचा नाश होतोच, तशी या सृष्टीत सर्वत्र त्या ईश्वरी सत्तेचाच अंमल आहे। ती शक्ती इतकी प्रबळ आहे की तिच्यासमोर प्रकृतीचे किंवा मायेचे काही चालत नाही। यालाच समर्थानी ईश्वराचे वर्चस्व किंवा देवाचा बळात्कार असे म्हटले आहे। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ सांगतात की मूळ परब्रह्म हे निश्चळ आहे। त्यामध्ये जे चंचल स्फुरण उत्पन्न होते तोच आत्मा होय, जो सर्वाहून श्रेष्ठ म्हणून त्यास परमात्मा म्हणतात। चैतन्य साक्षी ज्ञानात्मा षडगुणेश्वर ही त्याचीच नावे आहेत। सकळ जगाचा ईश्वरू म्हणून नामे जगदेश्वरू तयापासून विस्तारला। श्री समर्थ या ओळीत सांगतात की सर्व जगाचा ईश्वर म्हणून त्यास जगदीश्वर म्हणतात। त्याच्यापासून सृष्टीचा हा अफाट विस्तार झाला आहे। शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळमाया गुणेश्वरी गुणशोभिनी। श्री समर्थ यावेळी सांगतात की त्यालाच शिवशक्ती जगदेश्वरी, प्रकृती पुरुष परमेश्वरी, मूळमाया गुणेश्वरी गुणशोभिनी इत्यादी नावाने ओळखतात। क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी, अंतरात्मा सर्वसाक्षी, शुद्ध सत्व महत्त्व परीक्षी, जाणता साधू। श्री समर्थ यावेळी सांगतात की क्षेत्रज्ञ द्रष्टा कुटस्थ साक्षी सर्वलक्षी, अंतरात्मा शुद्ध सत्व आणि महत्त्व याची परीक्षा करून जो त्यांना जाणतो तोच जाणता साधू होय। ब्रह्मा विष्णू महेश्वरू, नाना पिंडी जीवेश्वरू, त्यास भासती प्राणी मातृ लहान थोर। श्री समर्थ यावेळी सांगतात की ब्रह्मा विष्णू महेश्वर नाना पिंडाच्या ठिकाणी असणारा जीवेश्वर याकडेच लक्ष ठेवून तो सर्व लहान थोर प्राणीमात्रांना पाहतो। देह देवळामध्ये बैसला न भजता मारी तो देहाला, म्हणून त्याच्या भिनेतयाला भजती लोक। श्री समर्थ यावेळी सांगतात की अंतरात्मा हा देहरूपी देवळात बसलेला असतो। त्याचे भजन केले नाही तर तो देहाला मारून टाकतो। या भयाने सर्व लोक त्याचे भजन करतात। जे वेळीशी भजन चुकले ते तेव्हा पचाडिले, आवडीने भजू लागले सकळ लोक। श्री समर्थ ते सांगतात की ज्यावेळी भजनात चूक होते तेव्हा तेव्हा तो लोकांना छळतो, म्हणून आवडीने सर्व लोक त्याला भजू लागले। जे जेव्हा आक्षेपिले ते तत्काळाचे दिदले, त्रैलोक्य भजू लागले येणे प्रकारे। श्री समर्थ यावेळी सांगतात की त्याने ज्यावेळी जे अपेक्षिले त्यावेळी तत्काळ ते दिले गेले। या प्रकारे त्रैलोक्य त्याला भजू लागले।
पाचा विषयाचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सिद्ध, ऐसे न करिता सद्य रोग होती. श्री समर्थ ते सांगतात की 5 विषयी भोगाचा नैवेद्य जेव्हा हवा तेव्हा तयारच असतो, असे जर केले नाही तर तत्काळ रोग होतो. जेणे काळे नैवेद्य पावेना, तेने काळे देव राहेना, भाग्य वैभव पदार्थ नाना सांडून जातो. श्री समर्थ यावेळी सांगतात की ज्यावेळी नैवेद्य मिळत नाहीसा होतो, त्यावेळी देवते ते राहत नाही. भाग्य वैभव नाना पदार्थ टाकून तो देहत्याग करतो. जातो तो कळो देईना, कोणास ठाऊके होईना, देवेविना अनुमानेना कोणास देव्य. श्री समर्थ यावेळी सांगतात की तो जातो तेव्हा कुणालाही कळू देत नाही, कुणालाही माहिती होत नाही. देवाशिवाय देवाचे रहस्य कुणालाही कळणार नाही. देव पाहावया कारणे, देवळी लागती पाहणे, कोठेतरी देवळाच्या गुणे देव प्रगटे. श्री समर्थ ते सांगतात की देव पाहण्याकरता देवालयाचा शोध घ्यावा लागतो, तेव्हा कोठेतरी देवाळाच्या गुणाने देव प्रगट होतो. देवळी म्हणजे नाना शरीरे, तेथे राहायचे देवेश्वरे, नाना शरीरे नाना प्रकारे अनंत भेदे. श्री समर्थ ते सांगतात की देवळे म्हणजे नाना शरीरे, त्यातच जीवेश्वर राहतो. नाना प्रकारची नाना शरीरे असतात, त्यात अनंत भेद असतात. चालती बोलती देऊळे, त्यामध्ये राहिजे राऊळे, जितके देऊळे तितके सकळे कळली पाहिजे. श्री समर्थ ते सांगतात की शरीरे हे चालती बोलती देऊळेच असतात, त्यात राया म्हणजे राजा जो अंतरात्मा राहत असतो, तितकी म्हणून देवळे आहेत ती सर्व कळलेली पाहिजेत. मच्छ कुर्म वाराह देऊळे, मूळ धरला सर्व काळे, कराळे विक्राळे निर्माळे किती एक. श्री समर्थ ते सांगतात की मत्स्य कुर्म वराह ही पण देवालयच आहेत, त्यांनीच हा भूगोल सर्व काळ सावरून धरला आहे. काही देवळे म्हणून शरीरे अकराळ विक्राळ असतात, तर कित्येक निर्मळ असतात. कित्येक देवळी सौख्य पाहे, भरता अवघे सिंध आहे, परी ते सर्व कारण राहे अशाश्वत. श्री समर्थ ते सांगतात की कित्येक देवळात शरीरात अवघे सौख्य भरून राहिलेले असते, पण तेही सर्व काळ राहत नाही, ते अशाश्वतच असते. अशाश्वतपणाचा मस्तकमणी, जयास एवढी करणी, दिसेना तरी काय झाले धनी, तयासीच म्हणावे. श्री समर्थ ते सांगतात की अशाश्वताचा मस्तकमणी जो अंतरात्मा, त्याची ही सर्व अगाध करणी असते. जो दिसत नसला म्हणून काय झाले, त्याला सर्वाचा धनी म्हणावे लागते. उदयोन्मुख होता अभेद, विन्मुख होता उदंड खेद, ऐसा अधोर्ध संवाद होत जातो. श्री समर्थ ते सांगतात की अंतरात्म्याकडे लक्ष गेल्याने सर्व भेद मावळतो. त्याच्यापासून विमुख होऊन विषयाकडे लक्ष गेले तर भेद निर्माण होऊन खेद होतो. याप्रमाणे अध म्हणजे विषयाकडे आणि ऊर्ध्व म्हणजे अंतरात्म्याकडे असा खालीवर होण्याचा संवाद नित्य चालू असतो. सकळाचे मूळ दिसेना, भव्य भारी आणि भासेना, निमिष एक वसेना एके ठाई. श्री समर्थ यावेळेस सांगतात की सर्वाचे मूळ असून तो अंतरात्मा दिसत नाही, तो भव्य आणि प्रचंड असूनही भासत नाही, त्याची जाणीव होत नाही, तो क्षणभरही एकाच ठिकाणी राहत नाही. ऐसा अगाध परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा, तुझी लीळा सर्वोत्तमा तूच जानसी. संसारा आलियाचे सार्थक, जेथे नित्यानित्य विवेक, इहलोक आणि परलोक दोन्ही साधले. श्री समर्थ यावेळी सांगतात की या जगात जन्माना आल्याचे सार्थक करायचे असेल तर नित्यानित्य विवेक करणे आवश्यक आहे. जेथे असा विवेक केला जातो तिथे इहलोक आणि परलोक दोन्ही साधले जातात. मननशील लोकापासी अखंड देव अहर्नेसी, पाहता त्याच्या पूर्वसंचिताशी जोडा आहे. श्री समर्थ म्हणतात की जे मननशील लोक असतात त्यांच्यापाशी देव रात्रंदिवस अखंड असतो, त्यांच्या पूर्वपुण्याईला तोड नाही. अखंड योग म्हणून योगी, योग नाही तो वियोगी, वियोगी तो योगी योग बळे. श्री समर्थ म्हणतात की अखंड आत्मानुसंधान असल्यामुळे त्यास योगी म्हणतात. जेथे नाही तो वियोगी होय.
अशा योगींनी अभ्यासाच्या योगाने किंवा सद्गुरूच्या कृप योगाने अखंड अनुसंधानाचे सामर्थ्य मिळून योगी होऊ शकतो. भल्याची महिमा ऐसी जे सन्मार्ग लावी लोकासी, पोहणार आता असता बुडतयासी बुडो नेदावे. श्री समर्थ ते सांगतात की थोरा मोठ्यांचा महिमा असा आहे की ते अनेक लोकांना सन्मार्गास लावतात. पोहणा येणाऱ्याचे जो बुडतो त्यास बुडू देऊ नये. स्थूळ सूक्ष्म तत्व झाडा, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा, प्रचित आहे ऐसा थोडा भूमंडळी. समर्थ हे ते सांगतात की स्थूळ सूक्ष्माचा विवेक, तत्व झाडा म्हणजे तत्व आणि तत्वाचे निरसन, पिंड ब्रह्मांडाचा निवाडा इत्यादी ज्ञान असून ज्यास प्रचिती आलेली असते असा माणूस पृथ्वीवर क्वचितीच आढळतो. वेदांतीचे पंचकर्ण, अखंडतयाचे विवरण, महावाक्य अंतकरण रहस्य पाहे. हे पृथ्वीमध्ये विवेके असती, धन्यतयाची संगती, श्रवण मात्रे पावती गती, प्राणी मात्र. श्री समर्थ ते सांगतात की जे लोक विवेकी पुरुष आहेत त्यांची संगती धन्य होय. त्यांच्या अध्यात्म निरूपणाच्या श्रवण मात्रानेच प्राणीमात्रांना सद्गती प्राप्त होते. सत्संग आणि सत्शास्त्र श्रवण, अखंड होतसे विवरण, नाना सत्संग आणि उत्तम गुण परोपकाराचे. श्री समर्थ म्हणतात की सत्संग आणि सत्साराचे श्रवण घडावे, जेथे अध्यात्माचे अखंड विवरण होत असते. अनेक संघाची संगती संतांची संगती लाभते, जेथे उत्तम गुण आणि परोपकार होत असतात. जे सद्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्म स्थापनेचा हव्यास तेथीचे वसे. श्री समर्थ म्हणतात की असे अनेक जे उत्तम कीर्तीचे संपन्न पुरुष असतात ते परमेश्वराचेच अंश असतात. तेथे धर्मस्थापनेची उत्कट इच्छा किंवा ध्यास आढळून येतो. विशेष सारासार विचार तेने होय जगोद्धार, संत त्यांगे निरंतर होऊन गेले. श्री समर्थ ते सांगतात की विशेष म्हणजे तेथे निरंतर सारासार विचार केला जातो आणि त्या योगेच जगत उद्धार होत असतो. असे पुरुष निरंतर संगत्याग करून सस्वरूप होऊन जातात. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे देव बलात्कार राम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.